आम्हाला फाशी आम्हाला फाशी झालीच पाहिजे. अमोल याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या. माता की माता की वंदे वंदे वंदे. भारत माता की महिला संस्थांनी फोनच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून निवेदनाच्या माध्यमातून अतिशय या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्वरेने कार्यवाही झाली पाहिजे आणि काही मुद्द्यांवर त्यांनी सूचना केल्या, ज्या संदर्भात आत्ता मी प्रशासनाची बैठक आयोजित केली. कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिकणाऱ्या 12 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीवर कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल गोडे यांनी नराधमाप्रमाणे गुंगीचं औषध देऊन त्या मुलीवर बलात्कार केला अशी तक्रार आली. आणि तो पोलिसांनी जेव्हा तो मुंबईकडे काही काँग्रेस नेत्यांना वाचवा म्हणून भेटायला निघाला, या जिल्ह्यातील पोलिसांनी त्याचा पाठीमागे लागून त्याला अटक केली. महिला संस्थांमध्ये महिलांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या महिलांमध्ये तीव्र आक्रोश आहे. याची आई, याची वहिनी अशा कुटुंबातले अनेक लोक अनेक राजकीय काँग्रेसच्या पदावर राहिले आणि हा नराधम अशाच पद्धतीने त्या शाळेत कृत्य करतो अशा तक्रारी महिलांनी केल्या. आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला संस्थांनी आग्रही मागणी केली की इमिनेन्स इंटरनॅशनल शाळेची त्वरित मान्यता रद्द करणे. तर मी उद्या कॅबिनेटमध्ये या महिलांची भावना पोहोचवणार आहे. मॅनेजमेंटला अटक कर, कारण यामध्ये या शाळेच्या मॅनेजमेंटचाही दोष आहे असं महिलांचं म्हणणं आहे. आपल्या शाळेतील मुलींना हे सुरक्षित ठेवू शकत नाही, हे काँग्रेसची मॅनेजमेंट. आणि या ठिकाणी या अगोदरही 5 वर्षापूर्वी अशाच काँग्रेसच्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये आदिवासी मुलींसोबत अशाच पद्धतीचा प्रकार झाला. आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश आहे की या मॅनेजमेंटलाही अटक केली पाहिजे. हा जो आरोपी आहे, हा नराधम,
याची नार्को टेस्ट केली पाहिजे. कारण या ठिकाणी महिलांनी आरोप केला आहे की हा अशा पद्धतीने अनेक दिवसापासून हे काम करत होताच, पण यामध्ये दुसरं मोठं षडयंत्र हा या काँग्रेस नेत्याचा असू शकेल, म्हणून याची नार्को टेस्ट, याच्या संबंधात कोण आहे, अजून याचे कोणी सहकारी आहे का. त्यानंतर काही काँग्रेसचे लोक ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं महिलांचं म्हणणं आहे आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. विशेष वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना द्यावं अशी मागणी आहे. यासोबत 6 महिन्यात या केसचा निकाल लागून याला फाशी दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आहे. गुंगीचं औषध कुठून आणत होता? यामध्ये कोणी डॉक्टर आहे का? यामध्ये कोणी मेडिकल स्टोअर्स जो कोणतंही प्रिस्क्रिप्शन नसताना गुंगीचं औषध कसा देत होता याची चौकशी करण्याची मागणी आहे. आणि 5 वर्षापूर्वी जी घटना झाली काँग्रेसच्या आमदाराच्या शाळेमध्ये, या संदर्भात लोकांची मागणी आहे की निकाल का नाही लागला. तुम्हाला आमदाराच्या पात्रतेचा अपात्रतेचा निकाल 6 महिन्यात पाहिजे, पण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणाहून महिला नारी शक्ती निवेदन पत्र देणार आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला की याचाही निकाल ताबडतोब या महिन्याभरात लागला पाहिजे, ज्यामध्ये 5 वर्षापूर्वी काँग्रेस आमदाराच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीच्या आदिवासी मुलींवर अशाच पद्धतीचं कृत्य केलं गेलं, सुप्रीम कोर्टाला हे मागणीपत्र महिला देणार आहे आणि ही गंभीरता लक्षात घेऊन मी प्रशासनाला अवगत केलं की यामध्ये गंभीर आहे, लोक आंदोलनाला उतरत आहे. या काँग्रेस नेत्याच्या विरुद्ध हा काँग्रेस अध्यक्ष होता, यांनी नराधमानी नवरात्रीमध्ये आपण स्त्री शक्तीची पूजा करतो आणि हा नराधम काँग्रेसचा एका ओबीसी मुलीवर अशा पद्धतीने गुंगीचं औषध देऊन अत्याचार करत असेल त्याला फाशी दिली पाहिजे. लोकांची जी जनभावना आहे त्यावर त्वरित योग्य कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी अशा सूचना मी दिल्या.